आपलं हे उपोषण आजचं 15वा दिवस चालू आहे बांधवांनो, 14वा दिवस नाही, आज 15वा दिवस चालू आहे. 17 तारखेपासून बसले. दीपक भाऊ जे सांगतील त्या पद्धतीने आपण आज रस्ता रोको करा म्हणजे रस्ता रोको केल्या. उद्या जे सांगतील, उद्या मुंबईला जा म्हणजे मुंबईला जाऊ, म्हणत ते जसं सांगतील तसं करू. पण आम्ही ठीक काही लोकांना डाव दिला असेल की तुकाराम पाटील हे जाऊन काय की भाजपचं आहे, हे मी समाजापेक्षा मी पक्षाला कधीच महत्व देत नाही, म्हणून तर मी समाजासाठी रस्त्यावर उतरलो आहे. अगोदर कोणतीही केस झाली तुमच्या आधी जर माझ्यावर करा म्हणणं गेलं तर मला बदलून ठेवा, तुम्ही बत्ताच चिंता करू नका. हे डोक्यातून गैरसमज काढून टाकून द्या. तरी सर्वांना कोणताच गैरसमज होऊ नये. काल ऐकले गोपीचंद पडळकर साहेब बोलले दसऱ्या मेळाव्यात आरेवाडीमध्ये, पहिलं मी समाजाचा नंतर पक्षाचा, त्याच प्रमाणे मी त्याच्या भूमिकेसाठी त्याच्या ज्या शब्दाला मी ठाम आहे. तरी कोणीही डाऊट आणू नका, कोणीच गैरसमज करू नका, कोणीही राजकारण करू नका. पहिलेच आपला समाजाचा विषय असताना कोणीच राजकारण करायचं नाही. जे समाजाचा जे निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही चला कधी पण तयार आहोत. त्याची कोणतीच डाऊट करू नका, कोणतीही शंका करू नका. राजमाता पुण्यश्लोक आल्याने होळकरांचा, राजमाता पुण्यश्लोक आल्याने होळकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, दीपक भाऊ तुम आगे बढ़ो.